मित्रांनो, आज दिनांक 16 जुलै 2024 आणि आज तुमच्या भावाचा म्हणजे माझा वाढदिवस आहे। जन्मदिवस ज्याला आपण बर्थडे म्हणतो। प्रत्येकाचा जेव्हा वाढदिवस येतोय पार्ट्या करतात, केक कापतात आणि त्याचा वाढदिवस साजरा करतात। मीही प्रत्येक वर्षी माझा वाढदिवस साजरा करायचो, पण यंदा घरातील काही कारणास्तव मी वाढदिवस साजरा करणार नाही आहे। बट वाढदिवस साजरा केला पाहिजे की नाही केला पाहिजे याच्यावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, प्रत्येकाचा वाढदिवस येतो आणि प्रत्येकाला आपला वाढदिवस कधी येईल याची आतुरता असतेच आणि ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो त्या दिवशी ते केक आणतात, पार्टी करतात, केक कापतात फॅमिली सोबत आणि एन्जॉय करतात। का? कारण त्या दिवशी त्याचा जन्मदिवस असतो, त्या दिवसाला त्याचा जन्म झालेला असतो आणि याच्यासाठी आणि आपल्या जीवनातला एक शुभ दिवस म्हणून साजरा करतात। मित्रांनो, आपल्याला जन्म देतात आई वडील आणि खरं तर आपल्याला परमेश्वर जन्म देतो, पण आईच्या पोटातून आपला जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर ज्या दिवशी आपला जन्म होतो तो दिवस आपला वाढदिवस म्हणून आपण साजरा करतो। म्हणजे तो आपल्या जीवनातला एक स्पेशल दिवस आणि शुभ दिवस असतो आणि तो स्पेशल दिवस साजरा करण्यासाठी, तोच आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण केक आणतो, पार्ट्या करतो। ठीक आहे, केलं पाहिजे कारण त्या दिवशी आपला जन्म होतो। तर प्रत्येकाची इच्छा असते की माझा वाढदिवस साजरा केला पाहिजे केक आणून, पार्टी करून। सो केला पाहिजे आणि मीही करतो, पण यंदा काही कारणास्तव मी नाही करणार आहे। तर आपण वाढदिवस साजरा का नाही केला पाहिजे याच्याबद्दल पण आपण थोडक्यात बोलूया। मित्रांनो, जेव्हा आपला जन्म होतो तेव्हापासून आपण किती वर्ष जगणार आहोत हे आपल्यावरती नसतं। जेव्हा आपल्याला देव नेईल तेव्हा आपल्याला जावंच लागेल। त्याच्यामुळे प्रत्येकाला माहीत नसतं की आपलं आयुष्य किती असणार आहे किंवा आपण जीवन किती जगणार आहोत हे आपल्याला माहीत नसतं। जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण जगणार आहोत। ज्या दिवशी देव आपल्याला उचलून नेईल या पृथ्वी तलावरून त्या दिवशी आपल्याला जावंच लागणार आहे आणि या मरणाला कुणीही थांबवू शकत नाही। एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतोय की समजा आपला जन्म 2001ला झाले आणि आता 2024 चालू आहे। सो आपल्याला समजा 24 वर्ष झाले किंवा 2-3 महिने कमी असतील तर आपल्याला 23 वर्ष समजा झाली, तर आपल्या आयुष्यातील 23 वर्ष निघून गेली। जेवढं पण आपलं आयुष्य असेल त्याच्यातून आपली 23 वर्ष कट झाली किंवा आपल्या आयुष्यातून बितून गेली किंवा निघून गेली। आणि जेव्हा आपण वाढदिवस साजरा करतो तेव्हा आपलं एक वर्ष आपल्या आयुष्यातून निघून जात असतं आणि आपलं आयुष्य प्रत्येक वर्षानुवर्षे कमी होत असतं। पण हेही कारण आपण पकडलं पाहिजे की आपण केक तर कापतोय, आपण एन्जॉय तर करतोय, आपण पार्टी तर करतोय, पण त्याच्यामागे आपलं आयुष्य पण कमी होत जातंय। सो हेच माझं सांगणं आहे की आपण वाढदिवस साजरा न करता जर आपण आपल्या जीवनामध्ये आपली जी स्वप्न आहेत, आपली जी ड्रीम्स आहेत ती कंप्लीट करून आणि त्या ड्रीम्सबद्दल किंवा त्या स्वप्नाबद्दल जर आपण केक कापला, तर आपलं समजा एखादं स्वप्न असेल की आपण एखादं चांगलं घर बांधावं किंवा एखादी आपण चांगली गाडी घ्यावी किंवा आपण एखादं चांगलं एक स्पेशल तुमचं ड्रीम असेल खूप मोठं आणि ते ड्रीम्स तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अचीव केलं असेल, कंप्लीट केलं असेल आणि त्याच्याबद्दल तुम्ही जर केक कापला तर मित्रांनो हा पण तुम्ही विचार करा की आपलं आयुष्य कमी होत जातंय आणि त्याच्याबद्दल आपण वाढदिवसाला केक कापतोय। तर ह्याच्याबद्दल जर आपण ड्रीम्स कंप्लीट झाल्यानंतर एक एन्जॉय म्हणून आपण जर केक कापला तर आपल्याला आतुरता असेल की हे माझं ड्रीम कंप्लीट झालंय, तर आज मी केक कापला तर 5 दिवसानंतर मी परत केक कापला पाहिजे। तर ही आपली आतुरता असेल आणि हे एक इच्छा असेल आणि याच्यातून आपल्याला एक मोटिवेशन सुद्धा भेटेल आणि जी आपली ड्रीम्स आहेत, जी आपली स्वप्न आहेत, तर ती कंप्लीट करण्यासाठी किंवा ती पूर्ण करण्यासाठी आपण धडपड करणार आहोत। एकीकडून आपलं ड्रीम्स, आपलं स्वप्न पूर्ण झालं त्याची खुशी असेल आणि दुसरीकडून त्या ड्रीम्सबद्दल किंवा ते स्वप्न कंप्लीट झाल्यामुळे आपण केक कापणार आहोत, तर ह्याची खुशी असेल म्हणजे डबल खुशी। सो हे तुम्ही नक्की अप्लाय करा तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला एक याच्यापासून मोटिवेशन भेटेल आणि तुम्ही तुमची ड्रीम्स, तुमची स्वप्न जी आहात ती लवकर पूर्ण कराल। सो हेच माझं सांगणं आहे आणि केक कापा तुम्ही। मी असं नाही सांगत की तुम्ही वाढदिवस साजरा नका करू, मी पण करतो, तुम्ही करा, जरूर करायला पाहिजे आणि नक्कीच करायला पाहिजे कारण त्या दिवशी आपला जन्म झाला आहे, त्या दिवशी आपला जन्मदिवस असतो म्हणजे वाढदिवस असतो। सो साजरा केलाच पाहिजे आणि पूर्ण दुनिया वाढदिवस साजरा करतेच, पण जर आपण त्याच्याबद्दल हा जर विचार केला तर चांगलं होईल ना। सो हेच माझं सांगणं आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा माझा हाच उद्देश आहे। इकडनं ऐकतील आणि इकडनं सोडून देतील। जे तुम्हाला शिकण्यासारखं असेल ते तुम्ही नक्की घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये अप्लाय करा आणि ज्यांना काहीच फरक पडत नाही याच्याने सो कंटिन्यू, मला पण काही फरक नाही पडत कारण प्रत्येकाचं आयुष्य असतं आणि प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी स्वतंत्र असतं आणि आपल्या लाईफमध्ये आपण काय करतो, काय करायचं आहे
हे स्वतःचं डिसिजन असतं आणि तुम्ही डिसिजन घेतलंच पाहिजे. हे तुमच्यावरती डिपेंड असेल. सो माझं सांगणं आहे, तुम्ही कितपर्यंत घ्याल हे तुमच्यावरती असेल. सांगतात ना की एखादा बेवडा आहे आणि त्यांनी दारू सोडून दिली, पण एखाद्या दिवशी तो पाड्याला जाऊन दारू पित असेल आणि घरी येऊन तो जर सांगत असेल की मी दारू पिणार नव्हतो, पण मला त्याने दारू पाजली. असं होऊ शकतं का? जर आपणच दारू नाही पिली तर तो आपल्या तोंडामध्ये ओतणार आहे का? नाही ना. मग असंच आहे, मला जेवढं सांगायचं तेवढं मी तुम्हाला सांगेन, पण याच्यापासून तुम्हाला कितपर्यंत घ्यायचं आहे किंवा किती घ्यायचं आहे हे तुमच्यावरती डिपेंड असेल. सो तुम्हाला जर माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की शुभेच्छा द्या. आणि ज्यांनी पण माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या ते मग इन्स्टावरती असो किंवा यूट्यूबवरती असो किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये असो किंवा व्हॉट्सॲपवरती असो किंवा कॉलवरती असो किंवा साध्या मेसेजवरती असो, सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतोय. थँक्यू सो मच. खरं तर या दिवशी मी माझी बायोग्राफी, मी यूट्यूबमध्ये सक्सेस कसा झालो आहे याच्याबद्दल मी स्टोरी बनवणार होतो, पण माझ्या पर्सनल कारणामुळे मी बिझी होतो, त्याच्यामुळे मला टाईम भेटला नाही. सो तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा, माझी बायोग्राफी, मी यूट्यूबमध्ये कसा सक्सेस झालो आहे, हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच बघायला भेटेल आपल्या या चॅनलवरती. सो या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर नक्की करा. थँक्यू. खतम.